सर्वांचं खूप खूप स्वागत. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येकासाठी आजचं हे सविस्तर विश्लेषण म्हणजे एक पर्वणीच आहे. कारण आज आपण यूजीसी नेट, सेट, एमपीएससी आणि यूपीएससी सारख्या परीक्षांमधील अत्यंत महत्त्वाचा विषय डिकोड करणार आहोत, संगणकाच्या पिढ्या आणि प्रकार. आणि हो, या विश्लेषणाच्या शेवटी काही भन्नाट मेमरी ट्रिक्स आणि एमसीक्यूजची चर्चा होणार आहे, जे ऐकल्यावर हा विषय अगदी कायमचा डोक्यात फिट बसेल. त्यामुळे शेवटपर्यंत सोबत राहा. चला तर मग थेट मुद्द्यावर येऊया. आजच्या या विश्लेषणाची रूपरेषा अगदी क्लिअर आहे. सर्वात आधी आपण पाहणार आहोत संगणकाची पिढ्या, त्यानंतर संगणकाचे प्रकार आणि शेवटी परीक्षेत हमखास मार्क मिळवून देणाऱ्या क्विक ट्रिक्स आणि एमसीक्यूज. आता सर्वात आधी एक बेसिक कन्सेप्ट समजून घेऊया. कम्प्युटर जनरेशन किंवा संगणकाची पिढी म्हणजे नक्की काय? बघा, पिढी बदलणे म्हणजे नुसती वर्ष पुढे सरकणे नव्हे बरं का, तर तो तंत्रज्ञानात झालेला असा एक प्रचंड मोठा आणि आमूलाग्र बदल असतो, ज्यामुळे संगणकाची काम करण्याची पूर्ण पद्धतच बदलून जाते. एका सिस्टीममधून दुसऱ्या अधिक प्रगत सिस्टीममध्ये मारलेली ती एक मोठी उडी असते. हा ऐतिहासिक प्रवास कसा झाला याचा एक छान आलेख आता आपल्यासमोर आहे. 1940 साली आलेली पहिली पिढी, त्यानंतर 1956ची दुसरी पिढी, 1964मध्ये आलेली तिसरी पिढी, 1971 पासून सुरू झालेली चौथी पिढी आणि सध्या चालू असलेली पाचवी पिढी. हा कालक्रम म्हणजे 1940च्या जुन्या अवाढव्य मशीन्सपासून ते आजच्या स्मार्ट उपकरणांपर्यंतचा एक अप्रतिम प्रवास आहे. विभाग पहिला, संगणकाच्या पिढ्या, व्हॅक्यूम ट्यूब्स ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स. या ऐतिहासिक प्रवासात आता आपण डीप डाईव्ह करणार आहोत. आता इथून पुढे येणारे महत्त्वाचे कीवर्ड्स अगदी बारकाईने ऐका, कारण हेच शब्द परीक्षेत हमखास गुण मिळवून देणार आहेत. सुरुवात करूया पहिल्या पिढीपासून. 1940 ते 1956 या काळातील या संगणकांची सर्वात मोठी ओळख म्हणजे यात व्हॅक्यूम ट्यूब्सचा वापर केला गेला. हे संगणक आकाराने बापरे एका मोठ्या खोली एवढे प्रचंड मोठे असायचे. ते खूप जास्त वीज प्यायचे आणि त्यामुळे अक्षरशः भट्टीसारखी प्रचंड उष्णता निर्माण करायचे. कामाचा वेगही साहजिकच खूप कमी होता. इनिॲक आणि युनिवॅक ही यांची उत्तम उदाहरणे आहेत. परीक्षेसाठी हा शब्द डोक्यात अगदी फिट बसवून ठेवा. पहिल्या पिढीचा मुख्य घटक म्हणजे व्हॅक्यूम ट्यूब. आता यातली सर्वात रंजक गोष्ट काय माहितीये? केवळ एका छोट्याशा घटकातील बदलाने केवढा मोठा चमत्कार होऊ शकतो हे आपल्याला या दुसऱ्या पिढीत पाहायला मिळतं. 1956 ते 1963च्या काळात त्या उष्ण व्हॅक्यूम ट्यूबची जागा ट्रान्झिस्टर्सने घेतली आणि जादू झाल्यासारखा संगणकाचा आकार एकदम लहान झाला. उष्णता कमी झाली, प्रोसेसिंगचा वेग वाढला आणि विजेची मोठी बचत होऊ लागली. IBM 1401 हे याचं एक क्लासिक उदाहरण. म्हणजेच दुसऱ्या पिढीचा गेम चेंजर होता ट्रान्झिस्टर. प्रवासात पुढे येतोय 1964 ते 1971चा काळ आणि तिसरी पिढी. या पिढीने इंटिग्रेटेड सर्किट म्हणजेच ICची ओळख जगाला करून दिली. अनेक वेगवेगळे इलेक्ट्रॉनिक घटक एकाच छोट्याशा चिपवर बसवण्याचं हे एक अत्यंत क्रांतिकारी पाऊल होतं. याचा परिणाम काय झाला? संगणक अजूनच लहान, खूप जास्त वेगवान आणि मुख्य म्हणजे खिशाला परवडणारे झाले. त्यांची विश्वासार्हता प्रचंड वाढली. त्यामुळे परीक्षेत IC हा शब्द दिसला की तो डोळे झाकून तिसऱ्या पिढीशी जोडायचा आहे हे नक्की. आणि मग उजाडला 1971चा काळ, जो आजतागायत चौथ्या पिढीचा काळ मानला जातो. या पिढीचा सुपरहिरो आहे मायक्रोप्रोसेसर. आज आपण जे पर्सनल कम्प्युटर्स, लॅपटॉप्स आणि डेस्कटॉप्स रोजच्या जीवनात वापरतो ते याच मायक्रोप्रोसेसरच्या शोधामुळे शक्य झालं आहे. अगदी इंटरनेटचा जो काही स्फोट झालाय तोही याच काळात. IBM PC आणि ॲपलचे सुरुवातीचे कम्प्युटर्स याच पिढीत जन्मले. थोडक्यात काय, तर चौथी पिढी म्हणजे मायक्रोप्रोसेसर. हे समीकरण पक्क करून टाका. आता आपण पोचलोय आजच्या काळात, पाचव्या पिढीत. आणि हे अतिशय उत्तम प्रकारे स्पष्ट करतं की संगणक केवळ आकड्यांची बेरीज वजाबाकी करण्यापासून ते चक्क स्वतः विचार करण्यापर्यंत कसे प्रगत झाले आहेत. या पिढीचा गाभा आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI. रोबोटिक्स, मशीन लर्निंग, व्हॉइस रेकॉग्निशन हे सगळं याच पिढीचं फळ आहे. स्मार्ट रोबोट्स, AI चॅटबॉट्स आणि स्वतः चालणाऱ्या सेल्फ ड्रायव्हिंग कार्स ही याची काही भन्नाट उदाहरणं आहेत. त्यामुळे पाचव्या पिढीचा एकमेव आणि सर्वात स्ट्रॉंग कीवर्ड आहे AI. विभाग दुसरा, संगणकाचे प्रकार. आता ऐतिहासिक कालक्रमातून थोडं बाहेर पडूया आणि सध्याच्या काळात उपलब्ध असलेल्या संगणकांचे प्रकार, त्यांचा आकार, क्षमता आणि डेटा हाताळणीनुसार कसे वर्गीकरण केले जाते ते सविस्तर पाहूया. आकार आणि वापरानुसार संगणकाचे मुख्य 4 प्रकार पडतात.
एका टोकाला आहेत जगातील सर्वात वेगवान आणि अफाट क्षमतेचे सुपर कम्प्युटर्स, जे हवामानाचा अंदाज वर्तवण्यासाठी आणि अंतराळ मोहिमांसाठी वापरले जातात, जसे की आपले पारम आणि जपानचा फुगाकू. त्यानंतर येतात मेन फ्रेम कम्प्युटर्स, जे मोठ्या बँका आणि कंपन्यांमध्ये एकाच वेळी लाखो लोकांचा डेटा हाताळतात. मग येतात मध्यम आकाराचे मिनी कम्प्युटर्स, जे लहान उद्योगांसाठी अगदी परफेक्ट असतात. आणि दुसऱ्या टोकाला आहेत आपले रोजचे मायक्रो कम्प्युटर्स, जे सर्वसामान्य नागरिक त्यांच्या घरी आणि ऑफिसमध्ये डेस्कटॉप किंवा लॅपटॉपच्या रूपात वापरतात. केवढी मोठी व्हरायटी आहे ना. फक्त आकारच नाही तर डेटा हाताळण्याच्या पद्धतीवरून सुद्धा तांत्रिक प्रकार पडतात. पहिला म्हणजे ॲनालॉग कॉम्प्युटर्स. हे सतत बदलणाऱ्या माहितीवर काम करतात, जसं की तापमान मोजणारी किंवा प्रेशर मोजणारी यंत्रणा. याउलट डिजिटल कॉम्प्युटर्स हे फक्त 0 आणि 1 या बायनरी नंबर्सची भाषा समजतात. आजचे आपले बहुतांश आधुनिक संगणक हे डिजिटलच आहेत. आणि या दोघांचं अगदी बेस्ट कॉम्बिनेशन म्हणजे हायब्रिड कॉम्प्युटर्स. हॉस्पिटलच्या ICUमध्ये किंवा वैज्ञानिक क्षेत्रात जिथे अचूक आकडेमोड आणि सतत बदलणारे पल्स रेट्स दोन्ही मोजायचे असतात, तिथे हे हायब्रिड संगणक अक्षरशः जीव वाचवण्याचं काम करतात. विभाग तिसरा, क्विक ट्रिक्स आणि MCQs. आता सुरू होतोय आजच्या या विश्लेषणाचा सर्वात महत्त्वाचा आणि हाय यील्ड टप्पा. स्पर्धा परीक्षेत हक्काचे मार्क खिशात कसे घालायचे त्यासाठीच्या खास ट्रिक्स आणि काही प्रश्नांची उजळणी आता आपण करणार आहोत. पूर्ण फोकस इकडे असू द्या. तर सर्वात महत्त्वाची ट्रिक अशी आहे की हा सगळा गुंतागुंतीचा इतिहास आपण फक्त 5 सोप्या जोड्यांमध्ये लक्षात ठेवू शकतो. चला उजळणी करूया. पहिली पिढी म्हणलं की व्हॅक्यूम ट्यूब, दुसरी पिढी ट्रान्झिस्टर, तिसरी पिढी IC, चौथी पिढी मायक्रोप्रोसेसर आणि पाचवी पिढी म्हणलं की AI. बस हा एवढा छोटासा तक्ता लक्षात ठेवल्यात की या टॉपिकवरचा कोणताही प्रश्न अजिबात चुकणार नाही. आता या ट्रिक्सचा लगेच एक छोटासा टेस्ट राऊंड घेऊया. प्रश्न आहे, व्हॅक्यूम ट्यूब्स कोणत्या पिढीत वापरले गेले? आठवा बरं. अगदी बरोबर. आपण सुरुवातीलाच पाहिलं की प्रचंड उष्णता निर्माण करणारे व्हॅक्यूम ट्यूब्स हे पहिल्या पिढीचं वैशिष्ट्य होतं. इतिहासाचा हा पहिला टप्पा आता कायमचा लक्षात राहील. चला पुढचा प्रश्न पाहूया. मायक्रोप्रोसेसर्सची ओळख कोणत्या पिढीत झाली? ज्या तंत्रज्ञानामुळे आजचे आपले लॅपटॉप्स आणि पर्सनल कम्प्युटर्स शक्य झाले आहेत, तो मायक्रोप्रोसेसर. आणि याचं अगदी अचूक उत्तर आहे चौथी पिढी. आणि आता शेवटचा प्रश्न, AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित संगणक कोणत्या पिढीत मोडतात? हा प्रश्न तर अगदी आजच्या काळाशी जोडलेला आहे. आधुनिक काळातील हे सर्वात प्रगत तंत्रज्ञान आहे. त्यामुळे याचं 100% बरोबर उत्तर आहे 5वी पिढी. आगामी परीक्षांमध्ये हे तिन्ही महत्त्वाचे मुद्दे हमखास फायदेशीर ठरतील. प्रचंड उष्णता निर्माण करणाऱ्या एका अवाढव्य खोली एवढ्या व्हॅक्यूम ट्यूब मशीनपासून ते आजच्या स्वतः विचार करू शकणाऱ्या स्मार्ट सेल्फ ड्रायव्हिंग कार्सपर्यंत तंत्रज्ञानाचा हा प्रवास खरोखरच थक्क करणारा आहे. पण विचार करण्यासारखी खरी गोष्ट ही आहे की तंत्रज्ञानाचा हा वेग पाहता भविष्यात येणारी 6वी पिढी आणखी कोणती अकल्पनीय क्रांती घेऊन येईल. याच एका कुतूहल निर्माण करणाऱ्या प्रश्नासह आजचं हे सविस्तर विश्लेषण आपण इथेच थांबूया. संगणकाच्या या रंजक प्रवासात सहभागी झाल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.